गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल किंवा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आता मी चालली आहे माझ्या बाबांच्या कोणत्या तरी रिलेटिव्सकडे गणपतीला। आणि माझी नथ पडते आहे। वाव। हा आमचा गावचा गणपती आहे आणि किती सुंदर दिसतं। मी 4 वर्षांनी म्हणजे गावच्या गणपतीला आली। खूप मन तृप्त आणि प्रसन्न झालं होतं। आई ते सगळं असं पूजा वगैरे करत होती, देवाला हळदी कुंकू लावत होती आणि त्याच्यानंतर मी सुद्धा लावत होती। मला खूप मजा आली। तुम्हाला थोडंसं व्हॉइस ओव्हर वगैरे ऐकायला मिळेल, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, कारण की कधी कधी बाहेर गेल्यावरती कोणाच्या घरी असं होतं की तोंडावरती कॅमेरा आवडत नाही मला। मी दुसऱ्या गणपतीकडे आली आहे आणि तो पण मी गणपतीचा व्हिडिओ मी टाकला आहे। हा माझा आउटफिट आहे आणि मी आता माझ्या कझिनकडे चालली आहे। मला असं सगळ्यांच्या घरी जाऊन व्लॉग करणं खूप अवघड वाटतंय, बट मी ट्राय करते तितकं पण मला जमतंय। घरी इतकं उजेड येणार नाही आहे, बट मी तुम्हाला ह्यांचा गणपती दाखवते। आणि हा माझ्या मम्मीच्या माहेरचा गणपती आहे। हे वेंगुर्ला होतं आणि मी पहिलं जे प्लेस होती ते बोललीच नाही। माझ्या बाबांच्या साईडचा गणपती बिबवणाला असतो आणि हा वेंगुर्ला। माझ्या कझिनच्या घरी आली आणि ती फोटो काढते। हाय बोल माझ्या ब्लॉगला। आता मे बी जर माझ्या आजी जागी असेल तर मी तुम्हाला तिला दाखवेल। बघूया। आजीला उठवलं आहे आणि आता आजीला ती मला बोलते की मी चांगली नाही दिसत आहे, बट आजी कुठे आहे? चल ना लवकर। आजी आता फोटोसाठी रेडी होते। साडीवर केस पण बांधलेले आहेत। तू आता काय करू नको। आजी इज गेटिंग रेडी नाव, म्हणून ती मला बोलली बाहेर जायला। आजी काही व्हिडिओसाठी रेडी नाही झाली, बट आम्ही खूप सारे पिक्चर्स काढले। आणि जर तुम्हाला आजीसोबत डेब्यू हवा असेल माझा सेपरेट व्हिडिओ, तर प्लीज पिंक हा टाकायला विसरू नका कमेंट सेक्शनमध्ये। आज मी व्हॉट आय ईट इन अ डे कोकण एडिशन करणार आहे आणि मला माहिती नाही की मी किती व्लॉग करू शकते या फिर किती रेकॉर्ड करू शकते। जर भूलचूक झाली तर प्लीज माफ करा। आणि मी खूप ट्राय करते रेकॉर्ड करायचा, बट असं गावी आहे मी आणि सगळ्यांच्या तोंडावरती कॅमेरा टाकणं खूप ऑकवर्ड आहे, बट स्टील मी ते पण ट्राय करते आहे। माझ्या एफर्टसाठी एक रेड हार्ट तर झालाच पाहिजे। आणि डू लेट मी नो मी कशी दिसते इन द कॉमेंट सेक्शन बिलो, कारण की माझ्याकडे टिकली नव्हती, सो मी लिपस्टिकचा असा एक ठिपका लावला आणि तो खूप वियर्ड दिसतो असं मला वाटतंय। आय डोंट नो, बट ते तसं लुक फुल कम्प्लीट करतं। आणि मी कधी पण झुमके घातले ना, माझ्या केसांमुळे काही झुमके दिसत नाही, बट स्टील मला माझा होल मेकअप लुक आज खूप आवडला आणि मी थ्रू आउट द व्हिडिओ असं मला सांगेन की मी काय खाते। आता मी स्वामींच्या मठात आली आहे आणि इथे मला विठ्ठल रुक्मिणीचं मस्त मूर्ती दिसली, म्हणजे देवस्थान खूप सुंदर आहे। मी तुम्हाला दाखवते। मी इथे फोटो राईट साईडला पोस्ट करेन, कारण की ते असं क्लिअर विंडोमध्ये येतात। ते इतकं म्हणजे कॅमेरा नीट कॅप्चर नाही करू शकत आहे, बट मी केलं नीट, तुम्हाला दाखवते। आय डोंट नो की हे दिसतंय की नाही, बट किती मस्त आहे त्यांची ती मूर्ती विठ्ठल रुक्मिणीची। ग्लासच्या आतमध्ये तो इतकं दिसत नाही आणि हे स्वामींचं मठ आहे। मला माहिती नाही की ते व्हिडिओ काढणं अलाउड आहे की नाही। ओके, मी आधी जसं सांगितलेलं की तिकडे व्हिडिओ काढणं अलाउड नव्हतं मंदिरामध्ये, आणि मला त्याची थोडीशी कल्पना होतीच, तर म्हणून मी काही व्हिडिओ काढला नाही। आणि आता मी चाललो आहे देवगडला। जर तुम्हाला देवगड माहिती नसेल तर मी तुम्हाला दाखवते। आम्ही आलो आहे लोके कुलस्वामिनी मंदिर। आमचं कुलस्वामिनीचं मंदिर आहे आणि इथे इतका पाऊस पडतोय की मी माईक नाही लावलाय, सो तुम्हाला आवाज पावसाचा जास्त आणि माझा कमी येणार आहे बहुतेक, बट
आता मी काय करू नाही शकत. माझं असं झालं की मी फोन पण म्हणजे खूप जबाबदारीने वापरते. बट मी पूर्ण भिजते. बट मजा येते. फर्स्ट टाइम मी अशी आली आणि इतका जास्त पाऊस आहे गणपतीमध्ये. युजली गणपतीमध्ये इतका पाऊस नसतो. आणि माझी अवस्था एवढं पाणी आहे की किती पण काही काळजी करा, भिजणार तर आहोस. बट ठीक आहे. मी बहुतेक ह्या मंदिरात मी शूट करू शकते कारण की ते इतकं कोणी नसतं. सो कसं दिसतंय चला बघ. मी तुम्हाला सराउंडिंग दाखवते. माझा चेहरा बघून तुम्ही थोडा कंटाळला असाल. या मंदिरामध्ये छोटंसं मंदिर आहे. लेफ्ट साईडला गणपतीची मूर्ती, मध्ये पण गणपतीची मूर्ती आहे. आणि ही आहे लोके म्हणजे आमची कुलस्वामिनी लोके मंदिरमधली. ओके, सो मी आता पटापट देवाचं दर्शन घेतलं आणि मी विचार केला की तुम्हाला हे आसपास दाखवतं. एकदम शांत मंदिर आहे. आणि आम्ही इकडे देवगडला आल्यावरती देवाची गाणी बॅकग्राऊंडमध्ये चालू आहे. बट आम्ही नेहमी जेव्हा पण देवगडला येतो तेव्हा मेटबावून आमचं लोके मंदिर नेहमी करतो. सो मी 4 वर्षांनी आले. मी 2020ला लास्ट आले होते. सो 5 वर्षांनी मी 21ला आलेले, आठवत नाही मला. मी आलेली जायच्या अगोदर. मला प्रसाद देतात. काय आहे? प्रसाद नाही, तीर्थ होतं. माई छत्री कुठली आहे? राईट ना? ज्या दिवशीपासून आम्ही आलोय त्या दिवशीपासून पाऊस जो स्टार्ट झालेला आहे. मी जेव्हा इंडियाला लँड केलं त्या दिवशीपासून जो पाऊस चालू झालाय माझ्यासाठी, तो आतापर्यंत पाऊस पडतोच आहे. सो हे असं इकडे तुळशीचं हे आहे. आणि आतमध्ये राईट साईड मी मगाशी व्हिडिओ दाखवला तर तिकडे लेफ्ट साईडला गणपतीचा आहे, राईट साईडला कुलस्वामिनी आहे आणि समोर पण गणपतीचं मंदिर आहे. बट येता इथे एवढं पाणी लाईक नदीसारखं पाणी झालेलं. सो मला छत्री ओपन करणं, बघा इतकं पाणी झालेलं की छत्री ओपन होती पण तरी सुद्धा मी भिजलीच जास्त. आणि ती अशी गणपतीची गाणी लागली आहे, खूप सुंदर वाटतंय. आणि असं सगळीकडे हिरवगार, खूप सुंदर वाटतंय मला. असं आय डोंट नो, मी खूप सुंदर वाटतंय हे किती वेळा बोललीये, कमेंट सेक्शन मध्ये सांगा मला. आणि आता आम्ही चाललो आहे ह्याच्यानंतर आय गेस कुणकेश्वर टेम्पलला आणि मग माझ्या आत्याकडे जाणार आहोत. तिकडे मी काय शूट करेल आय डोंट नो. बट मी व्हॉट आय इट इन अ डे तर पहिलं बोललेली ॲट द स्टार्ट ऑफ द व्हिडिओ. बट ते किती पूर्ण होईल मला काय माहिती नाही. आणि कारण की असं कोणाच्या घरी जाऊन त्यांच्या तोंडावरती कॅमेरा टाकणं आवडत नाही. आणि ते गावाकडे अजूनच मला awkward होतं. नॉर्मली असं फ्रेंड्सच्या घरी आपण आपले ओळखीचे लोक असतात तेव्हा कसं त्यांना समजतं की हा. बट सगळ्यांना समजावणं खूप हार्ड आहे. त्यामुळे माहिती नाही मला हा किती व्हिडिओ मोठा होईल की काय. बट तुम्ही समजाल मला माहिती आहे. आणि कुणकेश्वरच्या मंदिरात मी जास्त व्लॉग नाही करू शकले बिकॉज इकडे कॅमेराज अलाउड नव्हते. बट तुमच्यासाठी मी दर्शनसाठी हे व्हिडिओ काढला. आणि हा माझ्या आत्याच्या घरचा गणपती किती सुंदर आहे, मला खूप आवडला. हे नेक्स्ट डे. सो मी विचार केला आज मी
पुरेपूर ब्लॉग करेन आणि तुम्हाला दाखवेन की आज लास्ट डे कसा जातो आहे. खूप धावपळीत आम्ही आलो होतो इकडे, गणपतीचा सीझन होता. सो मी नक्की पुन्हा एकदा येईन, तेव्हा एकदम आरामात व्लॉग करेन. ओके, सो आज जेवायला काय आहे, वालीची भाजी, चपाती आणि मटकीची उसळ आणि भात. आणि मला माहिती नाही की तुम्ही कधी असं नोटीस केलं आहे का, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी, की गावाला जेवण काही केलं तरी खूप सुंदर लागतं आणि सेम जेवण जर मुंबईमध्ये गेलं तर इतकं छान नाही लागत. आय डोंट नो, ही माझी काहीतरी वियर्ड थिअरी आहे. बट जेव्हा पण मी गावाला येते, अगदी चहा जरी गावाला केली ना तरी ती जास्त छान लागते, या फिर काही पण काहीतरी पाण्यातच जादू आहे असं मला वाटतं. सो मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ना, एकदा पाणी घेऊन गेलेली मुंबईमध्ये, म्हणजे ठाण्याला, आणि आईला बोललेली ह्या पाण्याने डाळ कर, आणि आई वॉज लाईक ही काय वेडी झाली आहे. बट सेम टू सेम तसंच लागलं. तर मला असं वाटतं काहीतरी पाण्यातच जादू आहे इकडच्या. ओके, आता आई ओरडते, मी जाते जेवते, तुम्हाला जेवल्यानंतर भेटते. बाकी तुम्ही जर कोकणात असेल तर तुम्ही कोकणात कुठून आहात हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण की मी आज स्टोरी टाकली होती आणि माझी एक फ्रेंड बोलली की ती मिठपावमधली आहे आणि मला माहितीच नव्हतं. सो असं असतं की आपल्यात खूप सारे मित्रमंडळमध्ये कोकणात असतात, पण आम्हाला माहितीच नाही. सर तुम्ही जर कोकणातले असाल आणि जर तुम्ही कोकणातून बघत असाल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये हाय लिहा. आणि बाकी मी आता जाते, मला कपडे वाळत घालायचे आहेत. आई बाबा मला पाठवून ओरडत आहेत की कपडे वाळत घाल. सो मी आता जाते, कपडे वाळत घालते आणि मग जर पुन्हा काही असेल व्लॉग, म्हणजे थोडा टाईम नंतर व्लॉग करेन. सो चला आता थोड्या वेळाने भेटू आपण. दिवसाने पाऊस थांबला आहे, लाईक 4 दिवस होतो आम्ही इकडे, 4 का 5 दिवस, आणि 5च्या दिवस पाऊस होता. एकही दिवस असा नव्हता की पाऊस नव्हता. सो आज खूप जास्त बरं वाटतं, मी तुम्हाला सांगते. आणि आता मी तुम्हाला खालती जाऊन दाखवते की म्हणजे कसं घर आहे आणि ते सगळं, कारण की आता थोडा उजेड आहे आणि 5 वाजले आहेत. 7 वाजता का 6:30 वाजता अंधार होतो. तर अंधार व्हायच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते माझं घर, आणि कसं तुम्ही मला सांगा की कसं आहे माझं घर. आणि मला काय भीती आहे माहिती आहे, शेवाळं भरपूर आहेत. आणि माझी आजी परवाशी पडली खालती चालता. माझी कझिन काल चालता पडली, मी तिला धरला. जर मी पडली तर मला धरायला कोणी नाही आहे. तर आता मी खालती आली आहे. मी तुम्हाला माझ्या बाबांच्या झाडांचं कलेक्शन दाखवेल. मला असं वाटतं इकडे बाबांनी एक मिनी गार्डनच बनवलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. आणि तुम्ही असं बोलत असं, म्हणजे तुम्ही असं विचार करू की मी असं नाईट सूटमध्ये काय, कारण की इकडे पाऊस आहे, काही कपडे सुकत नाही. सो आय डोंट हॅव एनी ऑप्शन इकडे, त्यामुळे मी नाईट सूटवरती पूर्ण दिवस आहे आज. आणि मी अशी खूप सांभाळून चालते, बिकॉज मला पडायचं नाही आहे. ओके, मी तुम्हाला आता तसं स्टार्टपासून दाखवते घर की कसं दिसतं. थोडं एस्थेटिक, म्हणजे थोडा कचरा आहे आजूबाजूला, सो थोडं एस्थेटिक नाही दिसणार, बट दाखवते मी तुम्हाला. तर स्टार्टिंगमध्ये इकडे ह्या सगळे बाबांचं कलेक्शन ऑफ झाडं आहेत. कोणती झाडं आहेत ते मला पण नाही माहिती, बट हे सगळे बाबांचे झाडांचं कलेक्शन आहे. आणि इकडे सगळी अशी कोकोनटचे ट्रीज आहेत, हे सगळे कोकोनटचे ट्रीज आहेत. आणि इकडे आहे तुळस, इकडे तुळस आहे. हे आमचं घर आहे. हा कलर माझा फेवरेट आहे. तर सगळं बडबड केली आणि मी व्लॉगच नाही केला. सो मी थोडं अशी सदमेमध्ये जाणार होती, बट जेव्हा सदमेमध्ये जाणं मी बघितलं हा रेकॉर्ड होतं. म्हटलं की वाव, आता पाऊस, कारण की पाऊस आला ना मी काही रेकॉर्ड नाही करू शकत एवढा पावसाचा. मी माईक लावू काही लावू, आय डोंट नो. तुम्हाला जर माहिती असेल DJमध्ये अशी काही नॉईज कॅन्सलेशनची सेटिंग असेल तर डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बिलो. कारण की मी काल शूट केला तेवढा एवढा पावसाचा आवाज येत होता, मला माहिती नाही. मला ते कसं पावसाचा आवाज कट करावा लागेल. आणि बाकी मला खूप मस्त वाटतं इकडे येऊन. कधी पण जेव्हा पण मी इकडे येते मला खूप जास्त मस्त वाटतं, कारण की सगळं हिरवंगार. आणि मी तुम्हाला सांगते, मला माझ्या टोलेडोच्या घरी आणि ह्या घरी काही
फरक नाही जाणवत. फक्त तिकडे असं वाटतं की तिकडे स्काय दिसतं, इथे असा स्काय व्हिजिबल ब्ल्यू नाही आहे. आणि आता मी बोलली होती मगाशी तुम्हाला की पाऊस पडणार आहे आणि आता पाऊस चालू झाला आहे. बाय द वे मी आतमधनं दाखवेल का नाही मला माहिती नाही. आणि इकडे अशा पायऱ्या आहेत एक्स्ट्रा, इकडे अशा घरी जायला पायऱ्या आहेत. आणि आईने आत्ताच कलर केलेलं, पण ते सगळं म्हणजे कलर सगळं निघून गेलेला आहे आता, कारण की पावसात कलर राहत नाही अजिबात. मला माहिती नाही, आई मला आतमधचं रेकॉर्ड करायला नाही देणार आहे. बट या हे होतं म्हणजे माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर. आणि इकडे कसं हे पण आहे, म्हणजे इकडे जर पाऊस आला तर इथे टाईमपास करू शकतो आणि असं बसू शकतो किंवा काही गेम्स खेळू शकतो. पण हे कोकोनट ट्रीज ना मला खूप आवडतात. आम्ही रिअल टाईममध्ये रिपोर्ट करते. मी ठाण्याला आली आहे, म्हणजे बॅक टू माय घरी. आणि मी तुम्हाला काय सांगू की म्हणजे मी ते घरचं व्लॉग केला आणि ते सगळं झालं. आणि सेकंड दिवशी सगळे आईचे पुन्हा मित्रमैत्रिणी आलेले होते. आय डोंट नो ह्या घरी जितके लोक येत नाही तितके त्या घरी या टाईमाला लोक आलेले होते. सो मला इतकं काही जमलं नाही. आणि माझ्या बाबांचं असं स्केड्यूल्ड होता की 4 वाजता इकडे, 5 वाजता तिकडे, 6 वाजता इकडे. सो असं होतं की भागो, एका ठिकाणी गेलं की बाबा करत होते भागो, असं फटाफट सगळं गणपतीचं दर्शन पण करायचं होतं. आणि तुम्हाला समज असेल की गणपतीमध्ये इतकं म्हणजे इन द मोमेंट पण मी होती. सो इतकं जमलं नाही, बट जितकं पण जमलं तितकं मी माझा पुरेपूर प्रयत्न केला आणि व्लॉग केला. सो लेट मी नो इन अ कमेंट सेक्शन बिलो की हाऊ वॉज दिस व्लॉग. आणि काही इनपुट आहे तुमचं किंवा काही मी असं की मी काही चुकते किंवा काही असं चेंज करू शकते, डू लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बिलो. आणि मला तुम्हाला एक सांगायचं की मी मध्ये हे म्हणजे हे सगळे व्लॉग झाल्यावरती, कोकण व्लॉग झाल्यावरती मी विचार करते की मी US चे व्लॉग्स, माझे भरपूर सारे व्लॉग्स आहेत ते मी टाकू की नाही. तुम्ही मला सांगा तुम्हाला US चे व्लॉग्स बघायला आवडतील का. आणि मला की खूप सारे पेंडिंग व्हिडिओज पण आहेत, सो मला पटापट एडिट करून टाकायचे. सो तुम्हाला मेकअप व्हिडिओज बघायला आवडतील का US चे ट्रॅव्हल व्लॉग्स. लेट मी नो इन द कमेंट सेक्शन बिलो. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय. परत भेटूया. तोपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, जा काय करतायत.